आता पुरं झालं घरात बसून, भूत हक्कासाठी कंबर कसून. आता पुरं झालं घरात बसून, भूत हक्कासाठी कंबर कसून. आता पुरं झालं घरात बसून, भूत हक्कासाठी कंबर कसून. आता पुरं झालं घरात बसून, भूत हक्कासाठी कंबर कसून. आता पुरं झालं घरात बसून, भूत हक्कासाठी कंबर कसून. मग धाडस करून पोहे बनवलं त्यांच्यासाठी, तर त्यांना ते आवडलं आणि तिथपासून माझी सुरुवात झाली. म्हणजे तेव्हा मी त्यांना 1 किलो पोहे आणू शकत नव्हते, की माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. आता मी 100 लोकांचं जेवण करू शकते स्वतःच्या खर्चातून. मग ते असं ठरवलं की आता स्वतःच काहीतरी करायचं. आणि मग गटात कामं करून मग पहिल्यांदा मशीन घेतली, मी शेवई मशीन, आणि माझं काम चालू केलं. मी ॲडमिशनची आहे. मला आल्यावर खूप बरं वाटलं, चांगलं पण वाटलं. आज आमची सहल गेली होती. या सहलीतून आम्हाला देवदर्शन पण भेटलं आणि चांगली माहिती भेटली. नवीन काही शिकायला भेटलं, नवीन माहिती मिळाली. नमस्कार, मी हौसा संजय जाधव बोलते. आजचा अनुभव चांगला होता. याच्या पुढं पण आम्ही परत कुठं ट्रिपला पण जाऊ. आम्ही आमच्या मनाने सांगू शकतोय की कुठंतरी अजून चांगल्या ठिकाणी घ्या आम्हाला. आज आम्ही फिरायला गेलेलो आहे, तर खूप छान वाटलं आम्हाला.